रामकृष्ण
कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेच ज्ञान आवडे निरंतर हेच ज्ञान आवडे निरंतर हेच ज्ञान आवडे निरंतर हेच ज्ञान तुळसी हार गळा कासे पीतांबर 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 हॅलो लाईट गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी देवी गोपाल कुमारी गोपाल देवी गोपाल कुमारी 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 हेलो
Oh
विठ्ठल हरे दुःखाचा मागिला आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या वरा तो कामणे वाणी तो कामणे वाणी गेली आता आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या वरा शेवट तो भला शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या वरा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा समचरण सरोजं सान्द्रिनीलाम्बुदाघं जगन्निहित पाणी मंडनं मंडनानं तरुण तुलसी माला कंदरा कंजनेत्रं सदयधवलहासं श्री विठ्ठलं चिन्तयामि
चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता काय माझी वाणी मानेल संतासी परंजव चित्तासी आपुलिया सेवेला सेवक लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा बेटे रखुमाईच्या वरा विठाला 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 शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा प्रसूत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्रातील थोर साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे संत हृदय सम्राट विश्ववंदे विश्वभूषण विश्वसंत जगदवंदे जगद्गुरु तुकोबाराया यांचा सर्वांच्या परिचयाचा अर्थात 4 चरणाचा अभंग असून अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराया माझा शेवट कसा झाला याचं दिग्दर्शन करणारा अभंग प्रस्तुत तुकोबाराने सांगावं माझा शेवट झाला याचा अर्थ शेवट हा प्रत्येकाचा याच अनुषंगाने जगद्गुरु तुकोबाराने म्हणावं शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझ्या जीवनामध्ये माझा शेवट झाला पण माझा जो शेवट झाला तो कसा झाला तर जगद्गुरु तुकोबाराने सरळ सरळ सांगावा माझ्या जीवनामध्ये माझा शेवट हा गोड झाला खर तर माझा शेवट गोड होणं आणि का गोड शेवट झाला याचं दिग्दर्शन करणारा असणारा अभंग विडला प्रस्तुत कीर्तन रूपी सेवा सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे तो असा आजचंही असणार एक दिवशीय कीर्तनाची सेवा कशाच्या निमित्तानं आहे आपण सर्वांना श्रुत आहे आपल्या निरावागज परिसरातील एक आदर्शवत असणारा गुरव परिवार आणि या गुरव परिवारातील आदर्शवत व्यक्तिमत्व पितृतुल्य व्यक्तिमत्व कैलासवासी शिवाजी भाऊ शंकरराव गुरव या भाऊंचं बरोबर आज 1 वर्ष खर तर हा देह ठेवून भाऊंना झालेला आहे आणि 1 वर्षाच्या श्राद्धाच्या निमित्तानं खर तर पुण्यस्मरणाच्या निमित्तानं प्रथम पुण्यस्मरण प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं भाऊंच्या असणाऱ्या परिवारानं भाऊंनी केलेले उपकार आणि त्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी आजचा शेवटचा दिवस म्हणजेच कृतज्ञता सोहळा खर तर आज वर्ष श्राद्ध आहे आज पुण्यस्मरणी आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट ज्या भाऊंनी या कुटुंबियांवरती उपकार केले त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याचा दिवस म्हणजे आजचा कृतज्ञता सोहळा विठाला 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 खर तर भाऊंच्या जाण्याचा विचार केला तर आयुष्यभर भाऊंनी ज्या देवीची सेवा केली वाटतो वागेश्वरी देवी आणि खरं तर देवीची उपासना करत असतानाच भाऊंचा जन्म
जो देवीचा दिवस असतो, आपण देवीचा दिवस म्हणतो ना त्याला, दिवस आपण देवात वाटूनच घेतलेत. त्या अनुषंगानं मंगळवार शुक्रवार हा असणाऱ्या देवीच्या वाराच्या दिवशीच मला वाटतं जन्म शुक्रवारी झाला आणि श्राद्ध हे मंगळवारी आलं. खरं तर हे कुटुंबियांच्याच कडून मला मिळालेली माहिती आहे. आयुष्यभर देवीची वागेश्वरी देवीची साधना केली, आयुष्यभर वागेश्वरी देवीची पूजा केली आणि खरं तर आयुष्यभर हे सर्व जीवन जगत असताना खरं तर पाठीमाग असणारा जो परिवार आहे अत्यंत सुसंस्कृत असणारा परिवार आहे. त्याच्यामध्ये भाऊंना असणारे 2 बंधू, त्याच्यामध्ये आदरणीय मधुकरराव शंकरराव गुरव अर्थात शेती या क्षेत्रामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचं काम बंधूंचं. त्यांचे असणारे दुसरे बंधू आदरणीय देवीदास नाना शंकरराव गुरव अर्थात गुरव सर. खरं तर एक अत्यंत चांगल्या सुसंस्कृत असणारा हा परिवारातलं हे व्यक्तिमत्व. ज्या व्यक्तिमत्वाचा विचार केला तर रयत शिक्षण संस्था ही अत्यंत प्रख्यात असणारी शिक्षण संस्था, प्रचलित असणारी शिक्षण संस्था आणि या रयत शिक्षण संस्थेचं प्राध्यापक म्हणून खरं तर ते काम करतायत, काम केलं त्यांनी. त्याच संस्थेच्या माध्यमातून जी रयत बँक आहे त्या बँकेवरती मला वाटतं त्यांनी चेअरमन पदाचा भार खरं तर सांभाळत आहे. तर विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्य गुरव समाज पुरस्कार, आदर्श गुरव समाज पुरस्कार त्यांना नानांना मला वाटतं पुरस्कृत केलेला आहे. विशेष करून सांगायचं झालं तर शिक्षक मतदारसंघ विधान परिषदेचा एक असतो, त्याही विधान परिषदेच्या आमदारकीची निवडणुकी नानांनी लढवलेली आहे. असे एक अत्यंत वेगळं व्यक्तिमत्व म्हणून नानांकडे पाहिलं जातं. नानांचेच भाऊंचे असणारे बंधू, नानांच्या पाठीमागे असणारी नानांची मुलं, त्याच्यामध्ये आदरणीय सागरदादा शिवाजीराव गुरव, 2 असणाऱ्या कन्या, त्याच्यामध्ये रेश्माताई समीर श्रीमंते राजगुरुनगर, लतिकाताई विजयराव गुरव पाली, असा एकूणच त्यांचा परिवार आहे. आणि या परिवारावरती खरं तर ज्यांनी अत्यंत उपकार केलं, खरं तर ज्यांच्याकडून ही परमार्थिक साधना त्यांच्या जीवनामध्ये आली, अर्थात मंदिरामध्ये भक्तीची परंपरा त्यांच्या जीवनामध्ये ज्यांच्याकडून आली ते कैलासवासी शिवाजी भाऊ शंकरराव गुरव यांच्या मातोश्री आई शांताई आणि वडील शंकरराव. खरं तर यांच्याच माध्यमातून या परिवाराला ही भक्तीची परंपरा चालत आलेली आहे. जीवन जगत असताना बघा, आयुष्यभर देवीची साधना केली म्हणजे भक्तीची परंपरा ठेवली आणि भक्तीची परंपरा ठेवत असताना जीवनामध्ये जाता जाता सुद्धा भक्तिमय वातावरणामध्येच अखेरचा निरोप खरं तर आज आपण भाऊंना देण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहोत. विडाला 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 या प्रथम पुण्यस्मरणाच्या प्रथम वर्ष पुण्यस्मरण आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये याला अनन्य साधारण महत्व आहे. कारण बघा, काही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आपण काही संस्कार केले जातात बघा. मला वाटतं त्या संस्कारापैकी, त्या विधीपैकी शेवटचा विधी म्हणजे आजचा, या आजच्या विधीलाही अनन्य साधारण महत्व आहे. का महत्व आहे व ऐका. खरं तर आजच्या दिवशी केलेलं ज्ञानदान, आजच्या दिवशी केलेलं अन्नदान, आजच्या दिवशी केलेलं तर्पण विधी असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून जे पुण्य मिळतं ते पुण्य आज कोणाला मिळणार आहे? आदरणीय भाऊंना मिळणार आहे. आणि मला वाटतं या असणारा पुण्य भाऊंच्या चरणी अर्पण करण्यासाठीच हा असणारा खटाटोप आहे. कारण बघा, जन्म म्हणलं की मृत्यू ठरलेला आहे. मनुष्याला जन्म म्हटलं की मृत्यू ठरलेला आहे का? पण कधी कधी मनुष्य असं सहज म्हणून जातो बघा, मेलं म्हणजे हा. पण ऐका बरं, मला वाटतं मृत्यू झाल्याच्या नंतर लगेच मनुष्याला दुसरा जन्म मिळत नाही, लगेच जन्म मिळत नाही महाराज. मृत्यू झाल्याच्या नंतर मनुष्याला 1 वर्षाचा प्रवास असतो. भाऊंचा आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. 1 वर्षापूर्वी भाऊंचा प्रवास चालू झाला, मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्याच्या नंतर हा देह भाऊंनी सोडलाय, पण सूक्ष्म असणारा जीव प्रवास करतोय महाराज.
आणि हा प्रवास करत असताना मला वाटतं प्रवासी म्हटलं की तहान लागते, प्रवासी म्हटलं की भूक लागते. आणि या सगळ्या परंपरेतून खरं तर आपण मासिक श्राद्ध, भरणी श्राद्ध इथून प्रवास जो चालू करतो तो शेवटचा प्रवास आपला येतो वर्ष श्राद्धापर्यंत. भाऊंना आज बरोबर 1 वर्ष पूर्ण होत आहे. मला वाटतं आजच्या दिवशी बघा बरोबर 12 वाजता भाऊंना दुसरा जन्म मिळणार आहे. म्हणून आजचा हा कार्यक्रम आपला त्याची मर्यादा असती काका, बरोबर ना? मर्यादा असती काका. आजच्या दिवशी बरोबर 12ला प्रतिमेवरती आपण पुष्पवृष्टी करायची. आजच्या दिवसभरामध्ये जे पुण्य होतंय ते पुन्हा आदरणीय भाऊंना आहे. आणि याच अनुषंगानं भाऊंचा प्रवास चालू आहे. किती दिवसापर्यंतचा? 1 वर्षापर्यंतचा. सहज मला मनामध्ये कधी कधी प्रश्न पडतो महाराज, व्यक्ती गेल्याच्या नंतर जर 1 वर्षानंतर त्या व्यक्तीला दुसरा जन्म मिळतो, याचा अर्थ मनुष्याला जन्म किती दिवसांनी मिळतो? बोलत चला. लहान मुलगा जन्माला येतं किती दिवसांनी? तुम्ही नका सांगू, तुम्हाला नाही कळायचं, तुम्ही बोला आता. हा, लहान मुलगा जन्माला येतं किती दिवसांनी? हो, 9 महिने 9 दिवसांनी. पण ऐका, लहान मुलगा जन्माला जरी 9 महिने 9 दिवसांनी येत असलं तरी एका मोठ्याच्या मुखातून ऐकलेलं शब्द आहेत बरं. लहान मुलाचा जन्म सुद्धा महाराज 12च महिन्याने होतो. 9 महिने 9 दिवस तो गर्भ आईच्या उदरामध्ये असतो आणि 2 महिने 21 दिवस तो गर्भ बापाच्या उदरामध्ये असतो. 2 महिने 21 दिवस अधिक 9 महिने 9 दिवस बरोबर 12 महिने. काय होतंय सध्या? बोलूच का नको बोलू? हा, कारण मी इकडे पहिल्यांदाचे म्हणून न बोललेलं बरं. हा, बोलूच का? हा, आमचं बोलल्यावर तुम्हाला बरं वाटतंय. ऐका, खरं तर आपला परंपरा टिकवणं, आपला धर्म टिकवणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि याच अनुषंगानं आजचा वर्ष श्राद्धीचा विधी ऐका. खरं तर या विधीला अनन्यसाधारण महत्व आहे. जन्म म्हणलं का मृत्यू ठरलेला आहे. आपल्यावरती केलेले उपकार आणि उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी आजच्या दिवशी केलेला हा प्रयत्न आहे. विडला विडला खरं तर या कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरांचा आहे. सरळ सरळ जगद्गुरु तुकोबराय सांगतात, अभंगाच्या माध्यमातून माझ्याही जीवनामध्ये माझा शेवट झालेला आहे. मला वाटतं ज्या अर्थी जगद्गुरु तुकोबरानं म्हणावं माझा शेवट झाला, याचा अर्थ आपण समजून चला आपला शेवट हा हो हो हे ठरलेलं आहे महाराज. जन्म झाला त्याचा शेवट हा ठरलेला आहे. पण ऐका, मी तर म्हणतो या जीवनामधून महाराज काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये अशा त्या आठवलेत महाराज, त्या आपल्याला चुकवता येत नाही. त्याच्यामध्ये जन्म आठळे महाराज, जन्म आठळे. मिळाला जन्म मिळाल्याच्या नंतर जीवनातील भोग नावाची गोष्ट आहे. मला जीवनातील भोग नावाची गोष्ट आठवली महाराज. आणि एकदा का भोग भोगून झाला की भोग भोगून झाल्याच्या नंतर मरण नावाची गोष्ट आहे किंवा मृत्यू नावाची गोष्ट आहे, ही सुद्धा आठळ आहे. विडला विडाला ऐका, मला वाटतं जन्म आठळ आहे. जन्म मिळाल्याच्या नंतर जीवनातील भोग आठळे आणि भोग भोगून झाल्याच्या नंतर ऐका मरण नावाची गोष्ट आहे महाराज आठळी. आपल्याला 3च मुद्द्याचा विचार करायचा आणि अभंगामध्ये प्रवेश करायचा आहे महाराज. एक तर जन्म मिळणं आठळे महाराज. मला वाटतं जन्माचा विचार करा. जन्म मिळणं हे तुम्हाला आठळी. मला वाटतं तुम्हाला जन्माला, आपण जन्माला स्वतःहून येतो का तुम्हाला जन्माला आणलं जातं? बोलत चला. याच्यामध्ये 3 वर्ग पडतात बरं का. एक वर्गाला जन्माला आणलं जातं, एका वर्ग जन्माला स्वतःहून येतात आणि एका वर्गाला मात्र जन्माला यावंच लागतं. विठाला विठाला एक वर्ग समाजामध्ये आहे त्याला जन्माला आणावं लागतं, त्याला देव नावाचं तत्व म्हणा. एक वर्ग समाजामध्ये तो जन्माला स्वतःहून येतो, त्याला संत नावाचं तत्व म्हणा. आणि एक वर्ग समाजामध्ये असा आहे महाराज त्याला जन्माला यावंच लागतं, त्याला जीव नावाचं तत्व म्हणा. विठाला विठाला बघा, भगवान परमात्म्याचा विचार करा. भगवान परमात्म्याला जन्माला यावंच लागतं का? देव जन्माला स्वतःहून येतात तो? काय हुशार माणसं आहे तो. तुम्ही 1 मिनिट बी नाही झाला अजून सांगितलेलं मी. 1 मिनिटात तुम्ही विसरून गेला. भगवान परमात्म्याला जन्माला आणि रूपामुळे
स्वतःहून येतात. आम्ही वैकुंठवासी आलो का आणलो नाही महाराज, आलो स्वतःहून आलो. आता ऐका, देवाला जन्म घेण्याचं स्वातंत्र्य नाही, देवाला जन्माला आणावं लागतं. साधू संताला जन्म घेण्याचं स्वातंत्र्य पण आपल्याकडे या जीव नावाच्या तत्वाचा विचार केला तर मला वाटतं जीव नावाच्या तत्वाला जन्माला आणलं जातं का जीव नावाचं तत्व जन्माला स्वतःहून येतो? बोला बोला. जीव नावाचं तत्व हे थोडक्यात तुम्ही आम्ही. तुम्हाला आम्हाला जन्माला आणलंय का आपण जन्माला स्वतःहून आलोय? आणलंय. बर, अजून ऐका ऐका, तुम्हा मला जन्माला आणलंय नाही आणि तुम्ही आम्ही जन्माला स्वतःहून. एवढी शेणी नाही आपण स्वतःहून यायला. महाराज ऐका, तुम्हा मला जन्माला यावंच लागतं. तुमच्या मनात प्रश्न निर्माण होईल, महाराज तुम्हा मला जन्माला जर यावं लागतं तर तुम्हा मला जन्माला काय यावं लागतं? आता ऐका, तुम्हा मला जन्माला येण्याचे कारण ऐका. एक, तुम्हा मला जन्माला यावं लागतं कर्मामुळं. दोन, तुम्हा मला जन्माला यावं लागतं पाप पुण्यामुळं. आणि तीन, तुम्हा मला जन्माला यावं लागतं वासनेमुळं. विठाला 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 विठाला. ऐका, मला वाटतं तुमच्या आमच्या जन्माचा विचार केला तर तुम्हा मला जन्माला यावं लागतं त्याचं पहिलं कारण आहे ते म्हणजे कर्म. विठाला विठाला. ऐका, जन्माला येण्याचं पहिलं कारण आहे ते म्हणजे कर्म. कर्मामुळे तुम्हा मला जन्माला. काय ज्ञानोबरांची भाषा आहे ऐका. ज्ञानोबरा गोड बोलतात. एखादं कर्म करतोय महाराज आपण, केलेलं कर्म करत असताना जर शिल्लक राहिलं तर शिल्लक राहिलेलं कर्म भोगण्यासाठी माणसाला पुन्हा जन्माला. हो, अगा कर्मी जे उरावे तैतीही सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे लागे देहाय का. ज्ञानोबरा बोलतात. ज्ञानोबरांचं मत बरं काय, उरलेलं शिल्लक राहिलं कर्म, कर्माची गतीच महाराज अशी आहे. कशी? जशा प्रकारचं कर्म तशा प्रकारचे केलं कर्म झाले ह्याची भोग आले. केलं कर्म झालं ह्याची भोग आले. तशा प्रकारचा भोग महाराज. मला वाटतं कर्मात जन्म मिळतो आणि एक लक्षात राहू द्या, कर्म प्रत्येकाला भोगावंच लागतं. तो कुणी असू दे बरं का. कधी कधी काय होतं बरं का महाराज, माणसं कर्म करताना विचार करत नाही आणि भोगायची वेळ आले विचार करतात. खरं सांगा, माणसानं कर्म भोगताना विचार करावा का करताना विचार करावा? जेवताना विचार करावा का उलट्या झाल्या विचार करावा? काय काय तुम्ही उलट्या होस्तोर जेवते. मला वाटतं जेवताना विचार केला पाहिजे. माणसं का कर्म करताना विचार करत नाही, कर्म करून जातात आणि मग मात्र फळ भोगण्याची वेळ आली तर मला असं वाटतं मग विचार करतात. हेच माझ्या वाट्याला
मला वाटतं काय आलं याचा विचार दुसऱ्याला विचारण्याची गरज नाही, मग स्वतः विचार करायचा. कर्माची गती महाराज अशी, मी म्हणेल कर्म कोणालाही असू द्या, कुणी कर्म करू द्या, ज्यानं कर्म केलं त्याला भोगावं, तो कुणी असू द्या. कुणी म्हणजे तुम्ही आम्ही असू द्या, देव असू द्या, नाही तर देवाचा गर्भे दसरथ दशरथ राजाला वियोगानं मरावं लागतं. का हो? खरं तर वियोगानं मरत असताना दशरथ राजाला दुःख झालं, मला वियोगानं मरावं लागतंय. पण कारण आहे का? कारण दशरथ राजाच्या जीवनामध्ये केलेलं पूर्वार्धामधलं कर्म. म्हणून खरं तर पूर्वार्ध काळामध्ये शेवटच्या क्षणाला 4 पुत्र राजा दशरथाला, पण शेवटी महाराज कशाच याचं कारण काय असेल तर दशरथ राजाच्या जीवनामध्ये केलेलं कर्म आहे महाराज. कर्मे श्रीराम वनवासा गेला. खरं सांगा प्रभू रामचंद्राला बरं वाटत होतं का? बरं झालं वनवास मिळाला. बरं झालं वनवास मिळाला. अहो मला सांगा, वनवासाला जाण्याच्या आदल्या दिवसाचा विचार केला तर काय तयारी होती प्रभू रामचंद्राची? आदल्या दिवसाचा प्रभू रामचंद्राचा वनवासाला जाण्याचा आदला दिवस होता. उद्या अयोध्या नगरीचा राजा होणार आहे. मला खरं सांगा, उद्या राजा होणार आहे म्हटल्याच्या नंतर आनंद कमी असेल का? बोला बोला. राजा होणारे म्हटल्यावर अयोध्या नगरीचा राजा, अयोध्या नगरीचा राजा होणारे म्हणल्यावर कमी आनंद असेल का महाराज? इथं गावचा सरपंच व्हायचं म्हणलं तर फाटाकडे बोलालं हे महाराज. इथं काय थोडी, पण महाराज कर्माचा परिणाम शेवटी वनवास प्रभू रामचंद्राला सुद्धा भोगावा लागला. कर्मे रावणाचा विचार केला. रावणाचं सुद्धा राहिलं नाही काय, नाव सुद्धा शिल्लक राहिलं नाही. मला वाटतं आहे गाव कोणाचं नाव? आमच्या भागात आहे बरं का महाराज. नाही नाही गाव नाही, गाव तर आहेच आमच्या तालुक्यात. आमचा तालुका बरा आहे तसा. ऐका, मला वाटतं रावण गाव बी, पण एका पुरुषाचं नाव बी रावण. आपल्या जवळ वडगाव बांडे म्हणून गाव आहे आमच्या शेजारी, राहूच्या शेजारी पलीकडं. तिथे एक बांडे आडनावाचा माणूस आहे, त्याचं नाव आहे रावण. मी आजपर्यंत विचार करतो ह्याच्या आई पण ठेवलंच कशाला. पण नंतर विचार केला, रावण नाव न ठेवण्या इतका सुद्धा हलकाट नव्हता, ध्यानात राहू द्या. लोक काय करतात कधी कधी सांगू का? खरं सांगावं, रावणाला लोक नावं ठेवतात. मला सांगा, रावणाला नावं ठेवणे इतपत आपली योग्यता आहे का? नाही ना महाराज. रावण आपण समजूनच घेतला नाही कधी. मला वाटतं रावण श्रेष्ठ होता. मला तर रावणाच्या जीवनामध्ये रावणाने म्हणावा शेवट तो भला माझा बहु गोड झाला. काय मला वाटतं रावण एवढा श्रेष्ठ होता. रावणासारखा भक्त नाही महाराज भगवान शंकराचा. पण महाराज काय झालंय, एक फक्त चूक रावणाची. काय? सीतामाईला पडलं. एका चुकीचा परिणाम आपण रावणाला इतकी नावं ठेवतोय. मला वाटतं नावं ठेवणाऱ्याने सुद्धा एकदा विचारायला पाहिजे, केला पाहिजे आपल्या चुकी किती आहेत. रावण नावं ठेवणे इतपत ही ना नाही महाराज. पण रावणाचा विचार केला महाराज. कर्मे रावण क्षय पावला. मला वाटतं बऱ्याच विद्वत्तेच्या गोष्टी सुद्धा रावणाका होत्या महाराज. पण एका चुकीचा परिणाम, एवढी मोठी सगळं संपत्ती काय मात्र रावण होणे नाही महाराज. आताच्या काळात पाहिजे होता तू. आताच्या काळात निवडणुकीला बरा पडला असता. मला वाटतं रावण
विचार केला. रावण पण त्याचा सुद्धा कर्मे रावण क्षय पावला. महाराज ऐका, कर्माचा परिणाम असा आहे महाराज. तुम्ही वाईट कर्म केल्याचा परिणाम वाईट आणि चांगलं कर्म केल्याचा परिणाम चांगला. काय होतंय, माणसं कर्म करताना विसरतात. मला वाटतं बघा, कर्म चांगलं करत जा. कोणत्या क्षणी कर्म चांगलं केलेलं फायद्याला येईल हे सांगता येत नाही महाराज. कोणत्या क्षणी म्हणतोय मी, कोणाही क्षणी. चालता बोलता कर्म करा. चालता बोलता झालेलं चांगलं कर्म मनुष्याला कोणत्या वेळेस मदतीला येईल हे सांगता येणार नाही. काय झालं बघा, द्रौपदी माता एकदा स्नानाला नदीवरती गेली. द्रौपदी माता स्नानाला नदीवरती गेल्याच्या नंतर त्याच असणाऱ्या नदीमध्ये एक ऋषी स्नान करत होते. आणि ऋषी स्नान करत असताना महाराज त्या असणाऱ्या ऋषीला स्नान उरकलंय, पण स्नान करून ऋषी त्या गंगेमधून त्या नदीमधून बाहेर पडताना अचानक त्या ऋषींची लंगोटी गळून पडली. महाराज ऋषींची लंगोटी गळून पडले. ऋषीला पाहिलं कोणतरी स्त्री अबला स्त्रीवर अंघोळ स्नान करते. महाराज बाहेर कसं निघायचं, त्याच ऋषीनं त्याच अवस्थेमध्ये पाण्यामध्येच याचना केली. फक्त कशाची, की मला काहीतरी थोडंफार तरी वस्त्र मागितलं. मलाच ते वस्त्र मागितल्याचा परिणाम द्रौपदीनं स्वतःच वस्त्र काय केलंय, साडी फाडली. आणि साडी फाडून त्या ऋषींना त्या टायमिंगला स्नान करत असताना ते वस्त्र दान दिलं. मला वाटतं हे चांगलं केलेलं कर्म आहे महाराज. हे चांगलं केलं कर्म केल्याचा परिणाम काय झाला, ज्यावेळेला द्रौपदी संकटामध्ये होती तेव्हा संकटामध्ये असताना सुद्धा द्रौपदी भगवान परमात्म्याचा धावा करत होती. काय, भरी सभा द्रौपदी हरी सभा हरी सभा तईच पाविजय कर्मभूमी. महाराज पाप आणि पुण्य समान झालं का पुन्हा जन्म. तुम्ही म्हणताना महाराज हे चांगले या, काय नाही, पाप आणि पुण्य समान झालं का पुन्हा जन्म. महाराज ऐका, पाप आणि पुण्य करणं आपल्या हातामध्ये नाही. कर्म आपल्या हातात आहे पण गंती आपल्या हातात नाही. पाप आणि पुण्याची गंती आपल्या हातात नाही. म्हणजे पाप पुण्य समान क्षमी तईच पाविजय कर्मभूमी. आणि ऐका, एक तर कर्मामुळे जन्म, दोन पाप पुण्यामुळे जन्म, तिसरा मुद्दा आहे वासनेमुळं. मला वाटतं अंतकाळामध्ये जशा प्रकारची वासना तशा प्रकारचा पुन्हा अंतकालेच्या मामेवर स्मरण बघतो कलेवरम. खर तर अंतकाळामध्ये जशा प्रकारची वासना, तो कुणी असू द्या बरं का महाराज, मला वाटतं शेवटच्या क्षणाला आपली वासना चांगली पाहिजे. पण मी तर सांगेल काय काय वेळेस असं होतं बघा, माणसं म्हणतात वासना चांगली पाहिजे शेवटच्या क्षणाला ना, शेवटच्या क्षणाला देवदेव करायचंय ना, मग बघू. महाराज शेवटच्या क्षणाला तशी वासना नामचिंतन करत नाही, त्याला आयुष्यभर तशा प्रकारची साधनाच करावी. मला वाटतं कुणी असू द्या बरं का, आयुष्याच्या शेवटी जशा प्रकारची वासना तशा प्रकारे पुन्हा जन्म. मी म्हणतो तो राजा असू द्या नाही तर कुणी असू द्या, प्रसिद्ध राजाची कथा आहे, फक्त दिग्दर्शन करून जाईल. जड भरत राजा हरणकर भागेला, जड भरत राजा हरणकर भागेला.
वासनेने, अर्थात वासना नावाची गोष्ट अशी आहे, अंतकाळामध्ये जशा प्रकारची वासना तशा प्रकारे पुन्हा जन्म, कर्मामुळे जन्म, पाप पुण्यामुळे जन्म, वासनेमुळे जन्म. चला जन्म मिळाला आठवली. जन्म मिळाल्याच्या नंतर प्रत्येकाच्या जीवनामध्ये जीवनातील भोग नावाची गोष्ट आहे महाराज ती आठवली. मला वाटतं भोग नावाची गोष्ट अशी ती भोगूनच सारावी लागते. भोग काहींच्या जीवनामध्ये भोग येतात. मनुष्य भोग भोगताना विचार करतो, पण मला असं वाटतं भोग कोणाच्याही जीवनामधलं चुकत नाही. आपल्या जीवनामध्ये चुकतील याच्यात नवल नाही महाराज, चुकणारच नाही. मी तर म्हणतो देवाच्या आईच्या जीवनामध्ये आलेले भोग, खरं सांगा देवाच्या आईच्या जीवनात आलेले भोग जर चुकत नसतील तर तुमच्या आमच्या जीवनातले चुकतील का? नाही महाराज. मला वाटतं भोग नावाची गोष्टच अशी आहे महाराज, देवाच्या आई बापालाही चुकत नाही. मी तर म्हणतो आईच्या जीवनातील भोग आहेत ना, आईच्या जीवनामधले भोग सुद्धा चुकत नाही. कसं? उदाहरण अर्थात भोग संचिताशिवाय घडत नाही. पूर्वार्धाचं संचित ते भोग आणि त्याचा परिणाम. मला वाटतं देवाची आई जरी असेल तरी भोग संचित आता चुकत नाही महाराज. काय झालं बघा, एकदा भगवान कृष्णेनं युद्ध संपवलं आणि युद्ध संपवल्याच्या नंतर देवकी आईच्या समोर बसला. आई काय युद्ध करत असताना अनेक योद्धे मी मारले. कोण बोलते? भगवान कृष्ण. आई अनेक योद्धे मारले. का ग बघा रिटा मारले, बाळपणी अवघ्या दैत्य खाली बुडविले. अनेक योद्धे मारली आई हे अनेक योद्धे मारत असताना आई कधी कधी जर एखादा योद्धा समोर आला ना, आई तो योद्धा मला कळत नव्हता. का? त्या काळात योद्धे सुद्धा रूप बदलून यायची. महाराज योद्धा रूप बदलून यायचं. आई काही योद्धे रूप बदलून आल्याच्या नंतर आई मला सुद्धा घोड्याकडे गेला. महाराज पाहिलं नाचणारा घोडा नाच करतोय. जोपर्यंत कृष्ण येत नव्हता तोपर्यंत नाचणारा घोडा सगळीकडे पाहून नाचायचा. महाराज भगवान कृष्णाला पाहिलं आणि नाचणाऱ्या घोड्याने बाकी लोक सोडून दिली आणि फक्त कृष्णाकडे पाहून नाचायला लागला. आई कृष्ण आईला सांगतो, आई तो नाचणारा घोडा माझ्याकडे पाहून नाचायचा, मलाही आनंद झाला. आई नाचणारा घोडा येत असताना माझ्या समोर नाचत आला आणि ऐक नाही, नाचणाऱ्या घोड्यानं शेवटी पुढच्या पायानं माझ्यावरती प्रहार करायला सुरुवात केली आणि मग माझ्या लक्षात आलं हा नाचणारा घोडा नाही, हा केशी नावाचा दैत्य. महाराज त्याच्या जबड्यात हात घातला आणि केशी नावाच्या दैत्याचा वध केला. आई अशी अनेक युद्धे मारले, पण आई काय
आई अनेक यज्ञ मारत असताना आई सांदीपन ऋषीचा मुलगा आई मी जिवंत केला. आईने एवढंच वाक्य ऐकलं. कृष्णा काय काय सांगितलं रे तू आता? काय नाही आई, सांदीपन ऋषीचा मुलगा मी जिवंत केला. कृष्णा काय तुला मारता येतं? हो मारता येतं. कृष्णा तुला जिवंत करतात? हो आई मला जिवंत करतात. ऐक ना कृष्णा काय? कृष्णा ऐक काय रे? कृष्णा मला तुला मारता येतं तू सांगतो, तुला जिवंतही करता येतं ना? कृष्णा ऐक, जर तुला जिवंत करता येतं ना कृष्णा तर एक कर ना. काय? अरे कृष्णा दृष्ट अशा कंसानं माझी 6 मुलं मारली. मग काय नाही रे कृष्णा, तुझे सख्खे 6 भाऊ आहेत ते, मग तेवढे तू जिवंत कर. कृष्ण म्हणला आईला सांगून घोटाळा झाला. नावीला झाला कृष्णाचा. मग कृष्णानं आईला सांगितलं आई ऐक, आई हे खरंय मला मारता येतं, आई हेही खरंय मला जिवंत करता येतं, पण आई काय तुझी सख्खे 6 मुलं माझे सख्खे 6 भाऊ जरी असले नाही तरी मी ते जिवंत करणार नाही का आई? ते मला जिवंत करता येणार नाही का आई? ते तुझ्या जीवनातले भोग आहेत. मला वाटतं कृष्णाच्या आईच्या जीवनातले भोग जर चुकत नसतील तर खरं सांगा आपल्या जीवनातले चुकतील का? म्हणून जीवनात आलेले भोग आपल्याला भोगावेच लागतात. काही भोग असे ते वैयक्तिक येतात, काय काय भोग सार्वजनिक येतात. मला वाटतं मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला सार्वजनिक एक भोग संगच आला होता. कोणता? कोरोना नावाचा भोगच होता तो. सगळा सार्वजनिक भोग होता. मग तो कोरोना नावाच्या भोगानं काय काय गोष्टी आपल्याला शिकवल्या बरं का? कोरोना नावाच्या भोगानं मामा बरोबर ना, कोरोना नावाच्या, मला वाटतं कोरोनाच्या महामारीमध्ये तर इतके मृत्युमुखी लोक गेले, चांगले चांगले गेले, काय काय निघाले होते महाराज. त्या कालखंडात मी म्हणतो ते व्हॉट्सअपला दुसऱ्या बातम्याच नव्हत्या. काय काय होत्या बातम्या? कोणाची स्टेटसला बघितलं की तेवढीच बातमी. काय इकडचे किती गेले तिकडचे किती गेले, इकडं आला तिकडं गेला. महाराज खरं सांगतो त्या कालखंडामध्ये कोरोनाच्या काळामध्ये आजाराने कमी गेली, घाबरून जेच गेली. नशीब चांगलं आहे तुमचं की मी वाचलो म्हणून कीर्तनाला आलो. मला बी चालता. महाराज कोरोनाच्या काळानं आपल्याला काही गोष्टी शिकवल्या. मी तर म्हणतो खरं सांगू काही वाक्य, महाराज कोरोनाच्या काळानं जगायचं कसं आपल्याला शिकवलं. जगायचं कसं कोरोनाच्या काळाच्या नंतर बघा तुम्ही, माणसं सरा सक्षम झाली, जगायची शिकली महाराज. त्याच्या अगोदर आहे ना संस्कृती बिघडली होती लोकांची. मग आता काय काय लोक कोरोनाच्या काळाच्या नंतर घरी जेवाय शिकली, ती डाब्यावरच खात होती. आणि कोरोनाच्या काळानं एक गोष्ट मात्र प्रकर्षण आपल्याला जाणवली गड्या, नक्की आपलं कोण? हे कोरोनानं शिकवलं आपल्याला. ह्या जगात कुणी कुणाचं नाही, कुणी शिकवलं नाही रे, नाही
वयाचा मृत्यू हा ठरलेलाच आहे महाराज. मला वाटतं तुमचा आमचा विषय सोडून द्या, आपल्याला जावं लागणार आहे. नंबर कोणाचा कधी सांगता येत. सध्याची तर परिस्थिती इतकी वाईट झाली महाराज, इतकी वाईट झाली, कोण कधी जाईल सांगताच येत नाही महाराज. इतकी भयान परिस्थिती झाली. वाटतं पूर्वीच्या काळामध्ये मृत्यू येत होता मनुष्याला, वयापर्यंत येत होता. आता वयाचा विषय राहिलाच नाही महाराज वयाचा. आणि कुणी असं म्हणायचंच नाही मी लय जगन, कुणीच नाही. म्हणजे सांगणाऱ्याने तर आधी समजून घ्यायचं. हा, कारण तुम्हाला सांगतो, पाठीमागं मला वाटतं आता 2 महिने होत आले, गुरुवर्य सुरेशजी महाराज साठे, महाराज साठे बाबांचं 12/12/24 माझ्या वडिलांचं वर्ष श्राद्ध होतं आणि साठे महाराजांचंच कीर्तन होतं. महाराजांनी कीर्तन केलं, महाराज इतकं टॉप कीर्तन केलं. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातली दिग्गज मंडळी सगळी, कलाकार आपले कीर्तनकार मंडळी आहेत ना, सगळे कीर्तनकार, गाणारे, वाजवणारे सगळे होते तिथं. कोणालाही मनात सुद्धा शंका चुकत नव्हती, पाल सुद्धा, की महाराज 2च दिवसांनी देह ठेवतील. महाराज कधी कधी शोकांतिका वाटते बाबा, जी माणसाला, समाजाला जी हवीशी माणसं वाटतात तीच माणसं निघालीत महाराज. पारमार्थ कुणाकडे बघून करायचा महाराज, कारण सध्या पारमार्थ सुद्धा जरा वेगळ्या वळणावर निघालाय महाराज. शेवट हा ठरलेला आहे महाराज, पुढे राहणार नाही. एक ध्यानात राहू द्या, तुमचा आमचा विषय सोडून द्या, तुम्ही आम्ही जाणार आहोत त्याच्यात बदल नाही. भगवान परमात्माने घेतलेले अवतार, देवाला अवतार सुद्धा संपवावे येथे नाही. अवतार देवाने घेतलेले जर संपवावे लागत असतील तर प्रत्येकाला तुम्हाला जावं लागणार आहे. जावं तर अपेक्षा असते बरं का, जावं लागणार आहे. झाला पाहिजे माझा शेवट, प्रत्येकाची अपेक्षाची. पण ऐका, माझ्या जगद्गुरु तुकोबाराने सांगावं, माझ्याही जीवनामध्ये मलाही जावं लागणार नाही तर माझाही शेवट झाला. ज्या ते जगद्गुरु तुकोबाराय सांगतात माझा शेवट झाला, मला खरं सांगावं, शेवट झाला हे जगद्गुरु तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेल्याच्या नंतर सांगतात का अगोदर? हा, म्हणजे हे अगोदर ध्यानात धरा, शेवट गोड कडकी कधी होतो. महाराज जगद्गुरु तुकोबाराने सांगावं, माझाही शेवट झाला, पण माझा जो शेवट झाला तो नक्की कसा झाला?
अगोदरची प्रक्रिया आहे. तुमच्या आमच्या दृष्टीनं आपण एखादा व्यक्ती गेल्याच्या नंतर आपण म्हणत असतो त्याचा शेवट गोड झाला. पण संत हे व्यक्ती गेल्याच्या नंतर म्हणत नाही. मला वाटतं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात माझा शेवट गोड झाला. कधी? वैकुंठाला गेल्याच्या नंतर नाही म्हणत ती. वैकुंठाला जाण्याच्या अगोदरच जगद्गुरु तुकोबाराय सांगतात शेवट तो भला माझा बहु गोड झाला. मग शेवट गोड होणं म्हणजे नक्की काय आहे का? मी दोन प्रक्रिया सांगत. ज्याच्या जीवनामध्ये ज्याला देव भेटला त्यांनी म्हणावं माझा शेवट गोड झाला, आणि ज्याच्या जीवनामध्ये ज्यांनी काळावरती विजय मिळवला त्यांनी म्हणावं माझा शेवट गोड झाला. मला वाटतं संतांचा विचार करा तुम्ही. संतांचा विचार केला तर प्रत्येक संतांचं चरित्र बघा तुमच्या लक्षात येईल. एक तर संतांना काळावरती विजय मिळवला, आणि दोन संतांच्या जीवनामध्ये त्यांची देवाची भेट झाली. मला वाटतं ज्या दिवशी देवाची भेट झाली ना त्या दिवशी त्यांनी म्हणावं शेवट तो भला माझा बहु गोड झाला. मला तर कोणीही संतांचं उदाहरण घ्या. जगद्गुरु तुकोबारायांचाच विचार करा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात माझा शेवट गोड झाला. याचा अर्थ जगद्गुरु तुकोबारायांची देवाची भेट बोला बोला हा झाली नाही झालीच होती. हो, जगाचा मालक माझा भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबारायांच्या घरी पाहुणे म्हणून आले होते. पाहुणे जगद्गुरु तुकोबारायांच्या घरी पाहुणे म्हणून नाही का देवाच्या जगद्गुरु तुकोबारायांची ज्या क्षणाला भेट झाली ना त्याच्या नंतरच्या जगद्गुरु तुकोबारायांच्या प्रतिक्रियेत काय माझा बहु गोड झाला. कोणीही संतांचं चरित्र घ्या. मला तर माऊली मावैष्णव ज्ञानोबारायांचा विचार करा. माऊली मावैष्णव ज्ञानोबारांनी सुद्धा म्हणावं शेवट तो भला माझा बहु गोड झाला. का म्हणावं का? एक तर ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये समाधी अवस्थेमध्ये जात असताना मला वाटतं समाधीला न्यायलाच माऊलींना देव निवृत्ती अने धरिले ध्वनी कर जातो ज्ञानेश्वर वैसावया. भगवान परमात्मा एका बाजूला आहे तर निवृत्तीनाथ दादा एका बाजूला आहे. याचा अर्थ ज्ञानदादाची देवाची भेट एक. आणि यांनी काळावरती विजय मिळवला बरं का. ज्ञानदादांनी सुद्धा काळावरती विजय मिळवला. काळाला माघारी पाठवलंच का? ऐका, वय वर्ष 16 ज्ञानोबारांचं. वय वर्ष 16 ज्ञानोबारांच्या दानामध्ये यमाने यावं आज्ञा करावी. माऊली वयाची मर्यादा तुमची संपली मग चला. माऊलीला चला म्हटल्याच्या नंतर मात्र निवृत्तीनाथ दादाला 2 बोटं वर केली. यमाला काळाला असं वाटलं 2 वर्षाची संगत माऊलींची पाहिजे. महाराज यम 2 वर्ष माघारी गेला आणि 2 वर्ष यम पुन्हा आला. महाराज पुन्हा आल्याच्या नंतर पुन्हा माऊलीला विनंती केल्याच्या नंतर पुन्हा काकांनी 2 बोटं वर केली. काकांनी 2 बोटं वर केल्याच्या नंतर मात्र पुन्हा यमाने विचार केला काय हरकत नाही म्हणे पुन्हा 2 वर्षाने मी पुन्हा येईल माघारी. हा महाराज पुन्हा आला. पुन्हा आल्याच्या नंतर 2 वर्षाने आल्याच्या नंतर महाराज मुक्ताईकडे पाहिलं तर मुक्ताईनं 2 बोटं वर केली. यम माघारी फिरला आणि यम माघारी फिरल्याच्या नंतर मात्र मुक्ताईने यमाला थोडं यमा पुढे चालला थांब. काय तुला सांकेतिक भाषा कळते का? यम म्हणला काय झालं मुक्ताई तुम्ही 2 बोटं वर केली मी 2 वर्षाला पुन्हा माघारी येतो. महाराज मुक्ताने सांगितले अरे यमा 2 बोटं म्हणजे 2 वर्ष नाही रे. मग 2 बोटं म्हणजे एक सूर्य आणि 2 चंद्र. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत यमा इकडं फिरकायचं जगा काळ काय. आम्ही
संबंधानं बोलायचं झालं तर या काळावरती विजय मिळवणारे संत, आणि मला वाटतं ज्यांनी काळावरती विजय मिळवला त्यांनीच म्हणावं, शेवट तो भला माझा बहु गोड झाला गोपा रखुमाई गोपा रखुमाई रखुमाई माझा भाऊ निर्मितीचा शास्त्री अभंगामध्येच प्रश्न आणि अभंगामध्येच उत्तर असतं, फक्त आपण शोधलं पाहिजे. शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला, कधी झाला? आलो निजाच्या माहेरा बेठे रखुमाईच्या वरा, बेठे रखुमाईच्या वरा. मी रखुमाईच्या वराला म्हणजे भगवान परमात्म्याला भेटलो आणि भगवान परमात्म्याला भेटल्याचा परिणाम माझा शेवट गोड झाला. म्हणून जाता जाता एवढंच सांगेल गड्या, एक लक्षात राहू द्या, प्रत्येकाला जायचंय हे ठरलेलं गणित आहे, फक्त राहा इथं आहेत तोपर्यंत तरी आपण नामचिंतनासारखी साधना भजन केलं पाहिजे. आणि मला वाटतं भजन करा, नामचिंतन करा, आपल्याला जायचंय, हे एक ना एक दिवस जावं लागणार आहे. मला वाटतं या आताच्या काळात आपण सांगतोय, पण हे पूर्वीच्या काळापासून सांगत आलेत बरं का. सर्वांनी बसून घ्या जरा. ऐका ऐका, फक्त पूर्वीच्या काळात काय बदल होता, आता कीर्तनातून सांगितलं जातंय, आपल्याला शेवट जावं लागणार आहे. आणि पूर्वीच्या काळात पहाट पाटच डोक्याला मोठाचं धोतर नेहरू आणि पहाट पाटच आपल्या दारात व्यक्ती येतात सांगायला काय, हे जरी नाही कान तरी धोतर आहे, हे जरी नाही कान. प्रत्येकाच्या जीवनामध्ये शेवट जायचंय, पण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात माझ्या जीवनामध्ये माझाही शेवट झाला, पण तो कसा झाला, तो गोड झाला. याच अनुषंगानं मला असं वाटतं ज्यांचं एका वर्षापूर्वी जाणं झालं ते आपल्या या परिसरातील एक आदर्शच असणारा गुरव परिवार, आणि या परिवारातील एक आदर्शच असणारे व्यक्तिमत्व कैलासवासी शिवाजीराव भाऊ शंकरराव गुरव भाऊंचं एका वर्षापूर्वी जाणं झालं. खरं तर मला वाटतं भाऊंच्याही जीवनामध्ये निश्चित म्हटलं पाहिजे गड्या, शेवट तो भला. आयुष्यभर भाऊंनी वागेश्वर देवीची साधना केली, भक्ती केली, आणि भक्ती करत करत असताना शेवटी भाऊंनी देह ठेवला. मला वाटतं भाऊंच्या जीवनामध्ये म्हटलं पाहिजे गड्या, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. मनुष्याने जीवन जगत असताना जीवनामध्ये काय कमवलं हे खरं तर कळण्याचा दिवस तर कोणता असतो तर तो आजचा दिवस.
मला वाटतं हा समाज पाहिल्याच्या नंतर लक्षात येतं गड्या, या कुटुंबाच्या प्रती त्या समाजाच्या काय भावना आहेत. महाराज एवढा मोठा समाज या ठिकाणी जमलाय, याचा अर्थ एक समजून गड्याकड्या, या कुटुंबानं आयुष्यभर केलेला परमार्थ, आयुष्यभर केलेली साधना आणि समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचं केलेलं काम म्हणून झालेली कीर्तनाची सेवा याच ठिकाणी भाऊंच्या चरणी अर्पण करतो आणि याच ठिकाणी कीर्तनाची सेवा पूर्ण झाली असं या ठिकाणी सांगतो. ज्ञानेश्वर माऊली शेवटी अभंग होईल. भाऊच्या घरातील मंडळी सर्वांनी प्रतिमेच्या जवळ यायचे. या अभंग म्हटला जाईल. अभंग झाला की पुंडली गौरता गजर झाला. फुलं वाटलीत ना सगळीकडे. हा आम्ही